वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र मीन्स चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी विषयासंदर्भात काही इम्पॉर्टंट प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट हे प्रत्येक प्रश्न या ठिकाणी असणार आहोत मित्रांनो। जशा प्रकारे 2013 ते 2024च्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहे, त्याच अनुषंगाने आम्ही हे प्रश्न या ठिकाणी आणले आहोत मित्रांनो। म्हणजे जशा प्रकारे प्रश्नाचा एक लेवल असतो मित्रांनो, तशाच लेवलचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 पाहण्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल मित्रांनो। डिस्क्रिप्शनमध्ये आमचे टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात। जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा। प्रश्न क्रमांक 1। आता प्रश्न क्रमांक 1 अशा प्रकारे इथे विचारलेला आहे की एखाद्याची बुद्धिमत्ता ही सरासरीपेक्षा कमी असणे म्हणजे काय, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, हे बघा। आणि जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, जन्मवयापेक्षा मानसिक वय खूपच कमी असणे म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय राहणार आहे, आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 विचारलेला आहे की बहुविध बुद्धिमत्तेच्या सिद्धांतानुसार बालका, पक्षी, झाडे, प्राणी ओळखणे व त्यांचे वर्गीकरण करून सूक्ष्मतर बाबी सांगण्यास कोणती बुद्धिमत्ता म्हणतात, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। ऑप्शन दिलेले आहे अस्तित्वविषयक बुद्धिमत्ता, संगीतविषयक बुद्धिमत्ता, आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता किंवा निसर्गविषयक बुद्धिमत्ता। तर हे बघा, पक्षी, झाडे, प्राणी ओळखणे व त्यांचे वर्गीकरण म्हणजे निसर्गविषयक बुद्धिमत्ता। ऑप्शन क्रमांक 2 काय राहणार आहे, आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3। आता प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे की मुली या मुलांपेक्षा अधिक बुद्धिमान असतात, हे विधान काय दर्शवितं। तर हे बघा मित्रांनो, सोपा प्रश्न आहे। सीटेटमध्ये सुद्धा बहुतेक वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि TETमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जातो की मुली या मुलापेक्षा अधिक बुद्धिमान असतात, म्हणजे हे काय असणार आहे, लैंगिक पूर्वग्रह दर्शविणारा प्रश्न असणार आहे किंवा वाक्य असणार आहे। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे की प्रज्ञावंत विद्यार्थी डॅश डॅश असतात। आता प्रज्ञावंत विद्यार्थी कशा प्रकारे असतात किंवा कशा प्रकारचे असतात, असा प्रश्न विचारलेला आहे आणि ऑप्शन दिलेला आहे बहुमुखी, परिश्रमी, बहुदिश विचारी किंवा एकादिश विचारी। तर हे बघा मित्रांनो, जे प्रज्ञावंत विद्यार्थी असतात ते बहुदिश विचारी असतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय राहणार आहे, आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। ऑप्शन क्रमांक 3 इज द राईट आन्सर। प्रश्न क्रमांक 5। प्रश्न क्रमांक 5 ओके, एक मिनटं। प्रश्न क्रमांक 5 विचारलेला आहे की हे बघा, प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी दिलेला आहे की बाल विकासाच्या अभ्यासाचे उद्दिष्टे खालीलपैकी कोणते नाही। आता हे बघा, बाल विकासाचे उद्दिष्ट या ठिकाणी दिलेले आहे आणि त्यापैकी कोणता एक उद्दिष्ट नाही, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। नाही हे जे प्रश्न आहे मित्रांनो, ते तुम्ही काळजीपूर्वक वाचून जा किंवा काळजीपूर्वक बघत जा। हे ऑप्शन दिलेले आहे की बालकावर होणारे अनुवंशाचे परिणाम रोखणे, बालकाच्या विविध अवस्थांचे शास्त्रीय अभ्यास करणे, बालकाच्या सर्वगुण विकासात पालक व शिक्षकांची असणारी भूमिका समजावून घेणे किंवा बाल विकासावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास करणे। तर हे बघा, ऑप्शन क्रमांक 4, 3 आणि 2 हे बरोबर असणार आहे, परंतु ऑप्शन क्रमांक 1 जे दिलेला आहे की बालकावर होणारे अनुवंशाचे परिणाम रोखणे, हे या ठिकाणी काय आहे, चुकीचा दिलेला आहे। म्हणजे बाल विकासाच्या अभ्यासाचे उद्दिष्टे कोणते नाही, तर ऑप्शन क्रमांक 1 जे असणार आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल मित्रांनो, आपलं राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न दिलेला आहे, हार्वर्ड गार्डनरचे बुद्धिमत्तेच्या खालीलपैकी कोणता सिद्धांत मांडला। मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो की हार्वर्ड गार्डनरने बुद्धिमत्तेच्या सिद्धांतांपैकी खालीलपैकी कोणता सिद्धांत मांडला। तर हे बघा, एक घटक सिद्धांत जे असणार आहे मित्रांनो ते टर्मन आणि बिने यांचे असणार आहे। अनेक घटक सिद्धांत जे आहे मित्रांनो ते थॉटसनचा असणार आहे। द्विघटक सिद्धांत कोणाचा आहे, तर स्पियरमॅन यांचा आहे आणि बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत म्हणजे गार्डनर यांचा सिद्धांत असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 काय असेल, आपलं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 4 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न दिलेला आहे की हार्वर्ड गार्डनर, तेच प्रश्न पुन्हा विचारलेला आहे की हार्वर्ड, फक्त प्रश्न चेंज करून या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे की हार्वर्ड गार्डनरने बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत मांडून बुद्धिमत्तेचे किती प्रकार सांगितलेले आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। लक्षात ठेवा की हार्वर्ड गार्डनर यांनी बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडलेला आहे आणि बुद्धिमत्तेचे किती प्रकार सांगितलेले आहे, तर 9 प्रकार सांगितलेले आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। बिने व टर्मन यांनी बुद्धिमत्तेचा कोणता सिद्धांत मांडला, मागच्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला बोललो मित्रांनो
की बीने आणि टर्मन यांनी बुद्धिमत्तेचा कोणता सिद्धांत मांडला? तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि बीने आणि टर्मन यांच्या बुद्धिमत्तेचा सिद्धांत म्हणजे एक घटक सिद्धांत. ऑप्शन क्रमांक 4 काय राहणार आहे? आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. 9वा प्रश्न विचारलेला आहे की शिक्षक विविध गोल वस्तू दाखवून गोल ही संकल्पना समजावून सांगतात असतील तर त्यात अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले गेले आहे? बघा मित्रांनो, शिक्षक काय करत आहे की विविध गोल वस्तू विद्यार्थ्यांना दाखवत आहे आणि गोल ही संकल्पना समजावून सांगत असतील तर त्या अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले जाते? तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि मूर्ताकडून अमूर्ताकडे म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपलं बरोबर उत्तर असणार आहे. कारण की विविध गोल वस्तू दाखवून गोल ही संकल्पना समजावून सांगत असतील तर त्यात अध्यापनाचे कोणते सूत्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 त्या ठिकाणी काय आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. आता 10वा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो की उद्गामी पद्धती म्हणजे डॅश डॅश ज्याने होयो अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहे विशिष्ट उदाहरणाकडून सामान्य नियमाकडून विशिष्ट उदाहरणाकडे विशिष्ट उदाहरणाकडून विशिष्ट उदाहरणाक किंवा नियमाकडून नियामकाकडे. तर हे बघा उद्गामी पद्धती म्हणजे काय तर विशिष्ट उदाहरणाकडून सामान्य नियमाकडे म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय राहणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जस्ट जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. प्रश्न क्रमांक हे बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी पुन्हा एक वेळा या ठिकाणी आपण तुमच्यासाठी आणलो आहोत हिंदी स्पेशल नोट्स आणि हिंदी स्पेशल क्वेश्चन सेट. दोस्तों देखेंगे आप यहाँ पर कि 199 रुपये में सिर्फ और सिर्फ आपको हिंदी के नोट्स यहाँ पर देखने के लिए मिलेंगे. बहुत आसान और बहुत आसान लैंग्वेज में क्या है दोस्तों, ये नोट्स आपके लिए बनाए गए हैं पीडीएफ के स्वरूप में. ये नोट्स आपको आप दिया जाएगा दोस्तों व्हाट्सअप पर और इसको पढ़कर आप मैं बता रहा हूँ कि 25 नंबर तक हासिल कर सकते हैं. दोस्तों आपको हिंदी के नोट्स और बाल मानस शास्त्र की क्वेश्चन सेट चाहिए तो दोनों को कॉम्बो पैक सिर्फ और सिर्फ 299 रुपये में आपको मिल जाएगा. दोस्तों आपको हिंदी के क्वेश्चन सेट चाहिए या हिंदी से जुड़ा हुआ जो भी डेटा चाहिए तो आप हमसे कांटेक्ट कर सकते हैं दोस्तों. और यहाँ से ही आपको पूरी की पूरी हिंदी की स्टडी जो है दोस्तों बिल्कुल करने के लिए मिलेंगे. और मैं आपको बता रहा हूँ कि आप तो सिर्फ हिंदी आपने पास नहीं होना है, हिंदी के साथ दूसरे विषय की मार्किंग भी आपने क्या है यहाँ पर कवर करनी है दोस्तों. तो इस नंबर पर कांटेक्ट कर आप हिंदी के नोट्स, हिंदी के क्वेश्चन सेट, बाल मानस शास्त्र के क्वेश्चन सेट हमसे पा सकते हैं दोस्तों. इस नंबर पर कॉन्टैक्ट कर आपको क्या है ये हमसे परचेस कर लेना है. इसका प्राइस वगैरह हमने ऑलरेडी आपको बताया रखा है. बढ़ते अगले प्रश्न की तरफ. प्रश्न क्रमांक 11. आता प्रश्न क्रमांक 11 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे बघा प्रश्न क्रमांक 11 दिलेला आहे की बाह्योद्दीपकासंबंधीची अगदी प्रथम होणारी मानसिक स्वरूपाची क्रिया म्हणजे संवेदना होय. याविषयी खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? हे बघा बाह्योद्दीपकासंबंधीची अगदी प्रथम होणारी मानसिक स्वरूपाची क्रिया म्हणजे संवेदना होयो या संदर्भात कोणते विधान असत्य आहे असा प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. एखादा चेतक दिसला की ज्ञानेंद्रिय उद्दीपित होतात, बरोबर असणार आहे. ज्ञानेंद्रियाच्या बाह्य वस्तूच्या चेतकावर परिणाम होतो, चेतकावर झालेला परिणाम मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचविला जातो. संवेदना ही मिश्रित स्वरूपाची आहे हे या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे मित्रांनो. म्हणजे 2 आणि 3 सुद्धा बरोबर आहे परंतु संवेदना मिश्रित स्वरूपाची असते हे या ठिकाणी काय आहे चुकीचे विधान दिलेले आहे. तर पर्याय क्रमांक 4 काय राहणार आहे आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 12. 12वा प्रश्न विचारलेला आहे की समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांच्या मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणे किंवा ते अनुभव मनचक्षु पुढे आणता येणे याला डॅश डॅश असे म्हणतात. 4 ऑप्शन दिलेले आहे संबोध, प्रतिमा, अवबोध किंवा संवेदना. तर हे बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 जे राहणार आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे प्रतिमा. पुढचा प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न दिलेला आहे की अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राचा समावेश होत नाही अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही? तर हे बघा ऑप्शन क्रमांक
क्रमांक 1 गृथ्री जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न विचारलेला आहे की कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्याबाबत खालील विधानांपैकी कोणते विधान अयोग्य आहे. ओके, अयोग्य विधान कोणते या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेला आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखाच अभ्यासक्रम त्यांना असावा, आपण इतरांहून श्रेष्ठ आहेत अशी अहभावना त्या विद्यार्थ्यामध्ये असू शकते. डेफिनेटली असू शकते, कारण की हे विद्यार्थी कोणते आहे तर कुशाग्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थी आहे आणि त्यांच्यापैकी कोणते विधान अयोग्य आहे अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. शिक्षकांसाठी हे विद्यार्थी प्रतिस्पर्ध्यासारखे असतात, बरोबर आहे. अभ्यासक्रम सोपा वाटल्याने विद्यार्थी वर्गात लक्ष देत नाही, हे सुद्धा काय आहे मित्रांनो, बरोबर आहे. परंतु ऑप्शन क्रमांक 1 जे दिलेला आहे या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे, कारण की सर्वसामान्य विद्यार्थ्यासारखाच अभ्यासक्रम त्यांना असावा हे काय आहे, अयोग्य विधान या ठिकाणी असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय असेल आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न विचारलेला आहे की खाली दिलेल्या मानसिक संघर्षाच्या परिणामांपैकी कोणता परिणाम अयोग्य आहे. आता हे बघा मित्रांनो, 4 परिणाम आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. कशाबद्दल, मानसिक संघर्षाबद्दल 4 विधान दिलेले आहे आणि त्यापैकी कोणताही एक परिणाम किंवा एक विधान जे आहे ते अयोग्य असणार आहे. व्यक्ती वैफल्याच्या तातडीत सापडते, व्यक्तीची कृती युक्तीत जोम वाढतो, विषम समायोजन घडून येते किंवा व्यक्तीच्या शक्तिशय होऊ लागतो. तर हे बघा, हे बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे आणि हे सुद्धा बरोबर आहे. परंतु ऑप्शन क्रमांक 2 जे दिलेला आहे ते चुकीचा दिलेला आहे, कारण की व्यक्तीच्या कृती युक्तीतील जोम वाढतो हे या ठिकाणी काय असणार आहे, आपलं अयोग्य उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न विचारलेला आहे की हे बघा, 16वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न एकदा पुन्हा वाचून घ्या की अध्ययन म्हणजे अशी कृती की जी नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. अशी व्याख्या कोणी केली तर हे बघा, जॉन लॉक आपला काय असणार आहे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. गॅरेट या ठिकाणी काय असणार आहे मित्रांनो, आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 इज अ राईट आन्सर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न दिलेला आहे की खाली दिलेल्या अध्ययन विषयाच्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही. आता हे बघा, अध्ययन विषया संदर्भात काही विधान दिलेले आहे आणि त्यापैकी अयोग्य विधान कोणता असा प्रश्न विचारलेला आहे. वाढत्या वयात होणारे नैसर्गिक बदल हे अध्ययनच होयो. तर हे बघा मित्रांनो, पहिलाच विधान या ठिकाणी अयोग्य दिलेलं आहे, कारण की वाढत्या वयात होणारे नैसर्गिक बदल म्हणजे अध्ययन होयो हे या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. अध्ययन प्रक्रियेत अनुभव घेणे व अनुभवातून वर्तन सुधारणे या दोन्ही गोष्टींना महत्त्व असते, बरोबर आहे. लहान मुलं जेव्हा 2 पायावर आधाराशिवाय उभे राहतात त्याला देखील अध्ययन म्हणू शकतो, बरोबर आहे. अध्ययन म्हणजे वर्तनातील कायमस्वरूपी घडून येणारा अपेक्षित बदल, हे सुद्धा बरोबर आहे. परंतु ऑप्शन क्रमांक 1 काय आहे, चुकीचा या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न विचारलेला आहे की व्यक्ती व तिच्या भोवतालाचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून मर्मदृष्टी प्राप्त होते व समस्या सोडविली जाते असे मत कोहलर यांनी मांडले आणि प्रयोगाने सिद्ध केले. याकरिता त्यांनी खालीलपैकी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केले असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 काय असणार आहे, आपला बरोबर उत्तर असणार आहे चिंपांजू, आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न विचारलेला आहे की थॉट्सनने भाषिक क्षमता, स्मृती, संख्याज्ञान, अवबोध गती, अनुमान, अवकाश ज्ञान व समस्या उकल या प्राथमिक मानसिक क्षमतांना प्रमाण मानून खालीलपैकी बुद्धीची कोणती उपपत्ती मांडली. मित्रांनो, प्रश्न फार मोठा या ठिकाणी विचारलेला आहे. प्रश्न असा विचारला पाहिजे होता की थॉट्सन यांनी बुद्धीची कोणती उपपत्ती मांडली, परंतु आपल्याला काय आहे ते म्हणजे मोठे मोठे प्रश्न देऊन प्रश्न विचारतात की थॉट्सन यांनी बुद्धीची कोणती उपपत्ती मांडली. तर हे बघा, या ठिकाणी जे उपपत्ती असणार आहे, अनेक घटी उपपत्ती असणार आहे, अनेक घटक उपपत्ती थॉट्सन यांची असणार आहे. संख्यात्मक उपपत्ती कोणाची आहे तर थॉर्नडाईकची आहे आणि द्विघटक उपपत्ती कोणाची आहे तर स्पिअरमॅन यांची आहे बुद्धीसंदर्भात. आणि अनेक घटक उपपत्ती म्हणजे थॉट्सन यांची आहे, कारण अनेक घटक कोणते, भाषिक क्षमता, स्मृती, संख्याज्ञान, अवबोध गती, अनुमान, अवकाश ज्ञान, समस्या उकल हे म्हणजे प्राथमिक मानसिक क्षमतांना प्रमाण मानून. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20वा प्रश्न दिलेला आहे की 1990 भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्ती जॉन मेयर व डॅश डॅश यांनी मांडली. यांच्या संदर्भात सुद्धा प्रत्येक वेळी प्रश्न विचारला जात आहे, प्रत्येक वर्षी प्रश्न विचारला जात आहे की जॉन मेयर आणि पीटर सॉल्वी
यांच्या संदर्भात प्रत्येक वेळी प्रश्न विचारला जात आहे. सन 1990मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्तीचे जॉन मियर व पीटर सॉल्वी यांनी मांडली. कधी मांडली तर 1990मध्ये मांडली मित्रांनो. अशा प्रकारे आपण टॉप 20 सिलेक्टेड क्वेश्चन बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयासंदर्भात या ठिकाणी पाहिले आहोत मित्रांनो. असेच प्रश्न पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा. वीडियो आवडत असेल तर प्लीज़ वीडियो लाइक करा. और दोस्तों अगर अभी तक आपने हमारे हिंदी के क्वेश्चन सेट और हिंदी के नोट्स नहीं खरीदे तो उसको दोस्तों आपने जल्दी से परचेस कर लेना है, क्योंकि परीक्षा में उतना वक्त बाकी नहीं है. मैं आपको बता रहा हूँ दोस्तों कि अगर आपकी भाषा एक हिंदी है, आपको पूरा का पूरा पेपर मराठी में पूछा जाएगा, लेकिन हिंदी के जो हमारे स्पेशल क्वेश्चन सेट है दोस्तों, उसको हल कर कर ही आपने परीक्षा देनी है. मैं आपको बता रहा हूँ कि डेफिनेटली आप जो है इस बार हिंदी में अपना स्कोर 25 क्रॉस कर सकते हैं दोस्तों, सिर्फ हिंदी विषय में. हिंदी विषय से क्या है, आपको दोस्तों दूसरे विषय का एडवांटेज मिलेगा और आप जो है TAT में जो 90 का एक मैजिक फिगर है दोस्तों, उसको क्रॉस कर सकते हैं. इसके लिए आपको बता रहा हूँ कि दोस्तों हमारे द्वारा बनाए गए क्वेश्चन सेट आप परचेस करेंगे, उसको हल करेंगे और वैसे के वैसे प्रश्न क्या है आपको एग्जाम में देखने के लिए मिलेंगे. इसकी हम क्या है आपको गारंटी देते हैं. मिलते हैं नए वीडियो में बेहतर अपडेट के साथ.